हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असणार. मजेतच असायला हवं. मी साक्षी तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल ग्लॅम साक्षीवरती. तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, ते तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर मी आज जाणार आहे गोव्यामधील असलेल्या वास्को या ठिकाणी बिर्ला मंदिरमध्ये. हे बिर्ला मंदिर खूप फेमस आहे गोव्यामधील. तर आज जन्माष्टमी पण आहे, त्यासाठी मी जाणार आहे त्या ठिकाणी आज. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप अजिबात करू नका. खूप मस्त व्हिडिओ होणार आहे. मग व्हिडिओला स्टार्ट करू. नाश्त्यासाठी मी सकाळी बनवली होती आंबोळी. हिची रेसिपी मी यूट्यूब शॉर्टमध्ये टाकली आहे, ती तुम्ही नक्की जाऊन बघा. चला तर मग आता मी सगळ्यात आधी मेकअप करणार आहे, त्यानंतर मी साडी वेअर करणार आहे. ते नक्की बघा तुम्ही मी मेकअप कसा करते. सगळ्यात आधी मस्त फेस वॉश करून घ्यायचा. त्यानंतर डॉट & कीचं व्हिटॅमिन सी आणि ई सुपर ब्राईट मॉइश्चरायझर लावा. व्हिटॅमिन सी चेहरा उजळण्यास मदत करतो आणि डाग कमी करतो, तर व्हिटॅमिन ई त्वचेला पोषण देतो. त्यानंतर तुमच्या मेकअपला परफेक्ट ग्लोईंग बेस देण्यासाठी स्विस ब्युटी हायलायटर प्रायमर हे तुमच्या त्वचेला हायड्रेट देतो आणि नॅचरली ग्लो आणतो. हा प्रायमर तुमच्या मेकअपला स्मूथ फिनिशिंग देतो आणि लॉंग लास्टिंग ठेवतो. हे आहे मेबलिन फिट मी लिक्विड फाउंडेशन. हे फाउंडेशन चेहऱ्याला देतो नैसर्गिक मॅट लुक. लावायला हलका आणि सोपा आहे आणि रोजच्या वापरासाठी एकदम उत्तम आहे. यामध्ये अनेक शेड्स उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या शेडनुसार मिळू शकतो. त्यानंतर मी लावत आहे हे स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर. हे डार्क सर्कल आणि डाग झाकण्यासाठी परफेक्ट यूज होतं. हलका नैसर्गिक आणि मॅट फिनिश पण देतो. यामध्ये 14 वेगवेगळे शेड्स पण उपलब्ध आहेत, तुम्ही तुमच्या शेड्सनुसार घेऊ शकता. आणि हलका दीर्घकाळ टिकणारा वॉटरप्रूफ देखील आहे, त्यामुळे इझिली ब्लेंडरने ब्लेंड होतं. त्यानंतर लावत आहे मी मेबलिनची फिट मी पावडर. ही पावडर चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करते आणि त्वचेला मॅट लुक देते. यामध्ये शेड्स पण आहेत, ते तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही घेऊ शकता. हे आहे स्विस ब्युटीचं ब्लशर हायलायटर. हा प्रोडक्ट ब्लशर आणि हायलायटरचं दोन्ही एकत्र काम करतो. ब्लशरमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबीपणा आणि फ्रेश लुक येतो. हायलायटर त्वचेला चमकदार आणि ग्लोईंग इफेक्ट देतो. हे आहे स्विस ब्युटीचं क्रीम ब्लशर. हे शेड बघा किती क्यूट आणि परफेक्ट आहे. इतका सॉफ्ट आहे की लगेच स्किनवर ग्लो आणतो. त्वचेसाठी चांगला आणि वापरण्यास पण एकदम सोपा आहे. तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही घेऊ शकता. तर आता मी रेडी आहे, बघू शकता तुम्ही मेकअप माझा किती छान झाला आहे. त्यानंतर मी ही साडी वेअर करणार होते, पण थोडं प्लॅन कॅन्सल झाला. त्यानंतर मी दुसरी साडी घातली. तर हा आहे माझा फायनल लुक. कशी दिसते मी नक्की सांगा. हे आहे गोव्याचं जुहारी ब्रिज, ज्याला न्यू जुहारी ब्रिज किंवा मनोहर सेतू म्हणून ओळखला जातो. हा भव्य पूल जुहारी नदीवर बांधला आहे आणि तो उत्तर गोवा आणि दक्षिण गोवाला जोडतो. गोवा म्हणजे समुद्रकिनारे, पार्टी आणि चर्चसाठी जगभर प्रसिद्ध आहे. पण आज आपण भेट देणार आहोत एका नवीन आणि भव्य मंदिराला. बिर्ला राधाकृष्ण मंदिर हे वास्कोमध्ये आहे. हे मंदिर गोवा कॅम्पसच्या जवळ बांधले आहे. दाबोली विमानतळापासून अवघे 5 किलोमीटर असल्यामुळे इथे पोहोचणे खूप सोपे आहे. हे मंदिर नागर शैलीत बांधले गेले असून त्याची उंची तब्बल 75 फूट आहे. फक्त 22 महिन्यात या भव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि मे 2023 मध्ये याचे उद्घाटन करण्यात आले. मंदिरात प्रवेश करता 7 फूट असलेली राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आपल्याला भक्ती आणि प्रेमाचा अनुभव देते. बाजूला राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, गणेश यांची देखील दरबार आहे. प्रत्येक शिल्पात इतकी बारकाई आहे की नजर हटतच नाही. हे मंदिर खूप मोठं आणि भव्य आहे, मन अगदी प्रसन्न होतं. मंदिरातील विशाल प्रार्थना सभागृह साधारणपणे 650 लोकांना सामावू शकेल. त्यामुळे विशेषतः कीर्तन आणि सामूहिक प्रार्थनेसाठी हे ठिकाण खूपच योग्य आहे. संध्याकाळी मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघतं. त्या क्षणी मंदिराचे सौंदर्य पाहून मन हरवून जातं. दररोज 4 ते 8 हजार भाविक इथे दर्शनासाठी येतात. वीकेंडला ही संख्या 12 ते 20 हजारापर्यंत पोहोचते. हे मंदिर भक्तांसाठी सकाळी 6 ते 12 आणि दुपारी 3 ते 10 वाजेपर्यंत खुले असते. प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.
गोवा किनाऱ्याजवळ असल्यामुळे समुद्राची झुळूक कायम जाणवते. मंदिराभोवतीचा परिसर शांत व प्रदूषणमुक्त व स्वच्छ ठेवलेला आहे. सकाळ संध्याकाळ हवेत गारवा असतो, यामुळे मंदिरात येताना विशेष शांतता अनुभवता येते. पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर अधिकच हिरवा व मोहक दिसतो. सकाळच्या वेळी पक्ष्यांची किलबिलाट आणि संध्याकाळच्या वेळी भजन आरतीमुळे वातावरण अजूनच प्रसन्न वाटते. आजूबाजूच्या बागेत फुलांचा सुगंध व झाडांची सावली मिळते. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे मंदिराजवळ विमानतळ आहे, त्यामुळे साधारण प्रत्येक 10 मिनिटांनी विमान मंदिरावरून जातं. फोटो किंवा व्हिडिओ काढताना अगदी वेगळाच अनुभव मिळतो. येथे रोज सकाळ संध्याकाळी आरती केली जाते. भक्तांसाठी भजन, प्रवचन, कीर्तन यांचे आयोजन होत राहते. येथे दिवाळी, जन्माष्टमी, होळी, राधाकृष्ण उत्सव अशा मोठ्या हिंदू सणांचा उत्साह साजरा केला जातो. भव्य सजावट, भजन, कीर्तन, आरती केली जाते. हे मंदिर केवळ गोव्याचंच नव्हे तर संपूर्ण भारताची सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले आहे, कारण हे मंदिर अत्यंत भव्य, आधुनिक तंत्रज्ञान व प्राचीन स्थापत्यशैली यांचा संगम आहे. मंदिराला भव्य 5 शिखरे आहेत, जी दुरूनच लक्ष वेधून घेतात. मंदिरातील कोरीवकाम, शिल्पे आणि भिंतीवरची नक्षी अप्रतिम आहे. ही आहे मंदिराची बॅक साईड. बघू शकता तुम्ही, इथे पण खूप झाडं, फुलं वगैरे खूप आहेत. बाग पण आहे. इथे तुम्ही निवांत बसू पण शकता. इथे फोटो काढण्यासाठी पण खूप मस्त मस्त जागा आहे. तुम्ही एकदा इथे आलात ना या मंदिरामध्ये, तर तुम्हाला समजणार पण नाही तुमचा टाइम कुठे गेला आणि कसा गेला. गोव्यामध्ये सध्या खूप पाऊस पडत होता, पण आज पाऊस नव्हता, त्यामुळे हे मला मस्त असं दृश्य बघायला भेटलं. या ठिकाणी मी इतके फोटो आणि व्हिडिओज काढले आहेत की माझं मनच भरत नव्हतं, पण स्टोरेज मात्र फुल झालं. गोव्याला आलात तर फक्त समुद्री किनारीच नाही तर हा आध्यात्मिक अनुभवही घ्या. बिर्ला राधाकृष्ण मंदिरला नक्की भेट द्या आणि शांततेचा, भक्तीचा अनोखा अनुभव अनुभवा. तर मित्रांनो, हा होता माझा बिर्ला मंदिर ब्लॉग. तुम्हाला हे बिर्ला मंदिर कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अजून असे सुंदर ठिकाणचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल. आणि थँक्यू सो मच आतापर्यंत माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणखी एका खास ठिकाणी. बाय.